मी भारतीय जनता पार्टी गडचांदूर इथला एक युवा कार्यकर्ता आहे। मी काही दिवसाआधी नागपूरला एक पासपोर्ट ऑफिसमध्ये माझे काही दोन मित्र आहेत, त्यांच्या पासपोर्टच्यासाठी नागपूरला गेलो होतो। ऑफिसमध्ये काही कारणामुळे त्यांच्या पासपोर्टात अडथळा आला होता आणि त्यांचा उमराचा पॅकेज आणि तिकीट एअरपोर्टची हे काढली होती, पण काही पासपोर्टच्या कारणामुळे ते पासपोर्ट हरल्यामुळे आम्हाला खूप तकलीफ झाली होती। आणि नंतर आम्ही कुणाकडे जायचं, काही धावपळ करायची काही सुचलं नव्हतं। तेव्हा आम्हाला आमचे माजी आमदार संजय डोटे आहे यांना मी फोन केला होता की दादा काका असं काम आहे। त्यांनी बंटी भाऊ बोंगल्याचा नंबर दिला की ते नागपूरला राहतात कधी कधी। मी तिथून बंटी भाऊला फोन केला आणि त्यांच्या फोन नंतर ते स्वतः येऊन आम्हाला सांगितलं की चला मी सोबत येते। आणि त्यांनी तिथे येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलंय की ही उमराला जाणार आहे, यांच्या पासपोर्टची यांनी 1 महिना आधी तुम्हाला अप्लिकेशन दिलं होतं आणि हे 45 दिवसात आधी तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही का बरं दिले नाही। त्यांनी सांगितलं की काही कारणामुळे यांची प्रिंटिंग थांबून गेली होती। पण बंटी भाऊ यांच्या आग्रहाने त्यांनी तात्काळ बाय हँड आम्हाला विदाउट म्हणजे पोस्टनी न देता हाताने देऊन त्यांच्या उमऱ्यासाठी त्यांना जायला फास्ट झालं। ते पासपोर्ट घेऊन उमराला गेले, तीर्थस्थान केले, वापस आले। आणि असेच काही 1-2 कारणं होती की आम्ही नागपूरला एम्स मध्ये आमचे काही पेशंट होते। आम्हाला एकही तिथं असं कार्यकर्ता किंवा नेता नाही की ज्यांचे आम्हाला सांगायचं की नागपूरला आमचे पेशंट आहे। पण बंटी भाऊनी तेव्हाही आमचं कार्य केलं आणि मी तेव्हापासून मनात ठाणून घेतलं की हे आपले आयडल आहेत, एक युवा आहे आणि आपल्या जिल्ह्यातले आहे, सर्वाला समावेश घ्यायची त्यांची क्षमता आहे, धर्म जात हे पाहत नाही। त्या कारणामुळे मी मनात ठाणलं की जोपर्यंत बंटी भैया हे मंत्री बनत नाही मी चप्पल घालणार नाही। त्यासाठी मी अजमेरला त्यांच्यासाठी दर्ग्यावर मन्नत मागायला जाणार आहे 22 तारखेला आणि फडणवीस साहेबांकडे मी मागणी करणार आहे जाऊन की साहेब जोपर्यंत बंटी भैया हे मंत्री बनत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही। उन्हाळा हिवाळा पावसाळा वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष लागू जोपर्यंत ते मंत्री बनणार नाही मी चप्पल घालणार नाही।